महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात इंडिया आघाडीचे खासदार सेबीकडे तक्रार करणार आहेत। निवडणूक निकालापूर्वी स्टॉक मार्केटबाबत अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात ही तक्रार केली जाणार आहे। अमित शाह यांनी स्टॉक मार्केटबद्दलचं वक्तव्य केलं होतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो स्टॉक मार्केटमध्ये दिसून आला होता। आणि आता याच विषयाला घेऊन इंडिया आघाडीचे खासदार आज बीकेसी मधल्या सेबी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचं कळतंय। यामध्ये शिवसेना उभाटा गटाचे आमदार आणि त्याचबरोबर टीएमसीचे आमदार जे ते सहभागी होणार आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। उदय, काय तपशील याबद्दल? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्टॉक एक्सचेंज संदर्भात जी वक्तव्य केली त्या वक्तव्यावरती आक्षेप घेत इंडिया आघाडीच्या खासदारांनी तक्रार जी आहे ती आता सेबीकडे केलेली आहे। कारण सेबी ही सर्व स्टॉक एक्सचेंज जे आहे ते नियंत्रित करत असते, त्यामुळे ही एक पॅरेंट एजन्सी आहे। त्यामुळे सेबीकडे सर्व तक्रार करण्यासाठी आलेले आहे। तक्रार करण्यामध्ये टीएमसीचे 3 खासदार आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत हे एकमेव खासदार आहेत। त्याचबरोबर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जे आहेत त्या आलेल्या विद्या चव्हाण या इथे आलेल्या आहेत। आणि सर्वजण आता सेबीचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्या केबिनमध्ये गेलेले आहेत। फक्त 5 जणांचं शिष्टमंडळ जे आहे त्यांना प्रवेश देण्यात आलेले आहेत आणि त्यांचं सेबीचे डायरेक्टर सोबत आता बैठक जी आहे ती होणार आहे। आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे वक्तव्य केलेले त्या वक्तव्यांवरती आक्षेप घेणारं तक्रार जे आहे तक्रार पत्र जे आहे निवेदनद्वारे ते त्यांना देण्यात येणार आहे। या संदर्भात सेबीचे डायरेक्टर काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागणार आहे। आणि ही बैठक झाल्यानंतर जे शिष्टमंडळ गेलेले आहे त्यांचे प्रतिनिधी जे आहेत ते प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत आणि नेमकं सेबीच्या डायरेक्टरसोबत काय चर्चा झाली या संदर्भात ते सविस्तर वृत्तांत ते त्यावेळेला देणार आहेत। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। बघूयात